दरम्यान युद्धखोर पाकिस्तानचा चीनला पुळका आल्याचं बघायला मिळतंय। चीन कायम पाकिस्तानच्या पाठीशी राहणार। युद्धखोर पाकिस्तानचा चीनला पुन्हा एकदा पुळका आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघितलंय छुप्या पद्धतीने चीन पाकिस्तानला वेळोवेळी मदत करत आलेला आहे। भारतामध्ये कुरघोडी करण्यासाठी सुद्धा चीनने अनेक वेळा पाकिस्तानची मदत केलेली आहे। आपण बघितलं चीन पाकिस्तानकडे काही शस्त्र आहेत किंवा जी काही उपकरणं आहेत ती चीनी बनावटीची आहेत। विमान सुद्धा जे आहे जेट फायटर जे आहे ते सुद्धा चीनी बनावटीचं आहे। दरम्यान युद्धखोर पाकिस्तानचा चीनला पुळका आणि चीन कायम पाकिस्तानच्या पाठीशी राहणार असं सांगितलं जात आहे। त्यामुळे युद्धखोर पाकिस्तानचा चीनला पुळका आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। चीन कायमच पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहणार असं बोललं जात आहे। चीनकडून वारंवार पाकिस्तानची बाजू घेण्यात आलेली आहे, पाकिस्तानला मदत करण्यात आलेली आहे। दरम्यान या युद्धखोर पाकिस्तानला चीनचा पुळका आला आणि चीन कायमच पाकिस्तानच्या पाठीशी राहणार असं सांगितलं जात आहे। काश्मीरपासून राजस्थानपर्यंत अनेक ठिकाणी गोळीबार करण्यात आला आणि या युद्धखोर पाकिस्तानचाच चीनला पुन्हा पुळका आल्याचं बघायला मिळते। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, आपण बघतो चीनला पाकिस्तानचा पाठिंबा जो तो कायम असल्याचं दिसतंय। बरोबर आहे। चीनने पाकिस्तानला पुन्हा एकदा ज्या पद्धतीने चर्चा आहे की त्यांना पाठिंबा कायम असल्याची माहिती पुढे आली आहे। चीनने पाकिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य रक्षणासाठी आमचा कायम पाठिंबा राहील असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी स्पष्ट केले आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संवादानंतर त्यांनी ही भूमिका मांडल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच डार यांनी प्रादेशिक घडामोडीचा आढावा वांग यांना दिला आणि चीनच्या या समर्थनामुळे दक्षिण आशियातील राजनैतिक समीकरणात पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे।